खबर न्यूजने या कामगार नेते दादा जगताप यांच्या पत्रकार परिषदेचा घेतलेला हा वृत्तांत। भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेच्या माध्यमातून गेली 35 वर्षापासून कामगार युनियन चालवत आहे। अनेक कंपन्यांमधील कामगारांना कायम करण्यासाठी संघर्ष केला, परंतु काम बंद केलं नाही। परंतु सध्या कंपन्यांची परिस्थिती चारही बाजूने नाजूक आहे। राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावावर धमकावून कॉन्ट्रॅक्टची मागणी केली जाते। कामगार काम करत नाही, दांडी मारतात, यामुळेच कंपनी मालक हतबल झाले आहेत। राजकारण्यांनी वेळेत लक्ष दिलं नाही तर उद्योग महाराष्ट्राबाहेर जातील अशी खंत भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे। म्हणजे नोटा सप्लाय करते ना बँकांना, की हे लोक किती फक्त 7,500 अख्ख्या देशात, पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय सगळीकडे। म्हणून मी म्हणतो की बाबा माझी युनियन काश्मीरपासून भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी खोपोलीत पत्रकारांशी संवाद साधला। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटना सर्वच राज्यात कामगारांची युनियन चालवत नाही। कोणत्याही राजकीय पक्षाचा वरदहस्त नसणारी आमची संघटना आहे। ठेकेदारीवर असणारे अनेक कामगार कायमस्वरूपी कामगार केले आहेत। कंपनी विरोधात संघर्ष चालू असताना काम बंद आंदोलन केले नाही। उत्पादनात कामगारांनी हलगर्जीपणा केला नाही, म्हणून अनेक बहुसंख्य कामगार कायमस्वरूपी केले आहेत। परंतु अनेक राजकारण्यांच्या युनियन सुरू केल्या आहेत। राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावावर धमकावून कॉन्ट्रॅक्टची मागणी केली जाते। कामगार काम करत नाही, दांडी मारतात, यामुळेच कंपनी मालक हतबल झाले आहेत। अशी व्यथा आम्ही जेव्हा कामगारांच्या करारासाठी बसतो तेव्हा मांडतात। मी कंपनीची बाजू घेत नाही, परंतु कारखाने टिकले पाहिजे असे माझ्यासारख्या कामगार नेत्याला वाटत आहे। पत्रकार परिषद भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने मी पत्रकार परिषद घेतले। या भागात गेली 30 वर्ष मी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये आमचा महासंघ काम करत असतो। परंतु आता सध्याची परिस्थिती इंडस्ट्रीची चारी बाजूनी एकदम नाजूक झालेली आहे। त्याचे अनेक कारण आहेत। एक तर इथला कामगार काम करत नाही, कामावर जात नाही। इथल्या राजकीय डायरेक्ट लोकप्रतिनिधींचं मी म्हणणार नाही, परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावावर मालकाला धमकवत असतात, काम करू देत नाही, त्यांना संरक्षण नाही, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली धमकी द्यायची, कामगारांना अडवायचं, कामगारांना कामावर जाऊ द्यायचं नाही। अशा विविध कारणाने मी मालकांचं प्रतिनिधित्व नाही करत, परंतु आम्ही जेव्हा मालकांच्या समोर बसतो ॲग्रीमेंटसाठी कामगारांचे विषय घेऊन, तेव्हा मालक आता वेगळ्या म्हणजे त्यांच्या समस्या सांगू लागल्या। तर मग अशावेळी त्यांच्या पाठीशी कोण राहणार? त्यांना राजाश्रय नाही मिळाला किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना नाही आश्रय दिला। माझ्यासारखा ट्रेड युनियन वाढली पाहिजे, इथला कामगार जगला पाहिजे, कंपनी राहिली पाहिजे, अशा विचारांच्या माणसांनी जर त्यांना साथ नाही दिली तर मग देणार कोण? या उद्देशाने मी आज आपल्यासमोर आलो आहे की इथली इंडस्ट्री बाहेर जाण्यापेक्षा त्याला सगळ्यांनी मिळून इथे कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.